आपण वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग ह्या सब्जेक्टमधील पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन टू इरिगेशन अँड हायड्रोलॉजी या चॅप्टरविषयी माहिती घेणार आहोत. तर हा चॅप्टर 14 मार्काला आहे. तो सहित 20 ते 22 मार्कापर्यंत येतो. हा व्हिडिओ प्रेझेंटेड बाय वडुले रोहन. Irrigation is defined as the process of supplying water by artificial means to agricultural field for crop production. पिकाच्या उत्पन्नासाठी कृषी फील्डला कृत्रिमरित्या पाणी देणे म्हणजे इरिगेशन होय. तर if water available to the plant for rainfall is not sufficient, it is supplemented by irrigation water. ज्या ठिकाणी वॉटर अवेलेबल नाही प्लॅन्टसाठी, पावसाचं पाणी ज्या ठिकाणी प्लॅन्टसाठी अवेलेबल नाही त्या ठिकाणी आपल्याला इरिगेशन वॉटर आपल्याला सप्लिमेंट करता येतो. इरिगेशन इंजिनिअरिंग इट डील्स विथ इन्व्हेस्टिगेशन, प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन, मॅनेजमेंट अँड मेंटेनन्स ऑफ ऑल स्ट्रक्चर कनेक्टेड विथ इरिगेशन विच इन्क्लूडेड डॅम्स, डायव्हर्जन वियर्स, वेल्स, पंप, कॅनल, मेशनरी वर्क etc. जे काही स्ट्रक्चर जे कनेक्टेड आहे जे इरिगेशनशी म्हणजे डॅम, डायव्हर्जन वियर, वेल्स, पंप, कॅनल या सर्वांचे इन्व्हेस्टिगेशन, प्लॅनिंग, कन्स्ट्रक्शन, मॅनेजमेंट अँड मेंटेनन्स याच्याविषयी डील्स म्हणजे इरिगेशन इंजिनिअरिंग होय. तर नेसेसिटी ऑफ इरिगेशन सिस्टीम, तर आपल्याला इरिगेशन सिस्टीमची गरज काय आहे तर अनॲक्युरेट रेनफॉल, अपुरा पाऊस, त्यामुळे आपल्याला इरिगेशनची सिस्टीमची आवश्यकता आहे. नॉन युनिफॉर्म रेनफॉल, एकसमान पाऊस नसल्यामुळे आपल्याला इरिगेशन सिस्टीमची आवश्यकता आहे. ग्रोईंग अ नंबर ऑफ क्रॉप ड्युरिंग अ इयर, एका वर्षात विविध प्रकारचे पिके उत्पन्नासाठी इरिगेशन सिस्टीमची आवश्यकता आहे. ग्रोईंग परनेनियल क्रॉप, बारमाही पिके घेण्यासाठी आपल्याला इरिगेशन सिस्टीमची आवश्यकता आहे. ग्रोईंग सुपेरियर क्रॉप, उत्तम पिकाची वाढ होण्यासाठी आपल्याला इरिगेशन सिस्टमची आवश्यकता आहे. इनक्रीज द एल्ड्स ऑफ क्रॉप, पिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला इरिगेशन सिस्टमची आवश्यकता आहे. इन्शुअर अगेन्स्ट ड्रफ, दुष्काळ विमासाठी सुद्धा आपल्याला इरिगेशन सिस्टमची आवश्यकता आहे. अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ रेनफॉल, पावसाचं जे अनइव्हन डिस्ट्रीब्युशन होण्यासाठी होतो त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी इरिगेशन सिस्टमची आवश्यकता आहे. ॲडव्हान्टेज ऑफ इरिगेशन, इरिगेशनमुळे आपल्याला काय काय फायदा आहेत ते आपण 12 फायदे पुढील बघणार आहोत. तर पहिला फायदा प्रोटेक्शन फ्रॉम फॅमिना, दुष्काळापासून संरक्षणासाठी आपल्याला इरिगेशन सिस्टीमची आवश्यकता असते. इरिगेशनची फूड प्रोडक्शन इज इन्क्रीज ड्यू टू इरिगेशन बाय प्रोड्युसिंग मोर क्रॉप युज्ड ॲज फूड. द प्रोटेक्ट अ कंट्री फ्रॉम फॅमिना सिच्युएशन, आपल्या कंट्रीजला जर दुष्काळापासून संरक्षण करण्यासाठी असेल तर आपल्याला इरिगेशनची आवश्यकता असते. तर आपले जे मोर क्रॉप म्हणजे पीक उत्पन्न वाढवण्यासाठी आपल्याला पिकाचे उत्पन्न इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला इरिगेशनची आवश्यकता असते. इन्क्रीज ऑफ ग्राउंड वॉटर लेवल, जर आपण इरिगेशनचा फायदा आपल्याला ग्राउंड वॉटर लेवल वाढवण्यासाठी होतो. ड्यू टू कॉन्स्टंट सीपेज ऑफ पर्क्युलेशन ऑफ वॉटर फ्रॉम कॅनल, ग्राउंड वॉटर लेवल इज द नियर बाय एरिया इन्क्रीज. कॅनल व ग्राउंड वॉटर लेवल त्या ठिकाणी कॉन्स्टंट सीपेज आणि पर्क्युलेशनमुळे कॅनल आणि ग्राउंड वॉटर लेवल वाढते. सोशल अँड कल्चरल इम्प्रूव्हमेंट, सामाजिक आणि सांस्कृतिक सुधारणा यासाठी आपल्याला इरिगेशनमुळे आपल्याला फायदा होतो. इफ increase the cultural and social level of population living nearby canals and reservoirs, tourists interested in the area newly constructed reservoir may be enhanced. आपल्याला सामाजिक आणि सांस्कृतिक लेवल जी लोकसंख्येची आहे ते वाढवण्यासाठी आपल्याला इरिगेशनमुळे फायदा होतो. कॅनल आणि रिझर्वायर जलाशय त्या नियरबाय एरियामध्ये यामुळे सोशल अँड कल्चरल इम्प्रूव्हमेंट होते. जे काही टुरिस्ट जलपर्यटक आहेत ते इंटरेस्टेड कॅनल, रिझर्वायर, डॅम अशा ठिकाणी पाहण्यासाठी, त्यामुळे त्या ठिकाणी सामाजिक आणि सांस्कृतिक इम्प्रूव्हमेंट होते. एल्स ऑफ क्रॉप, एल्स ऑफ क्रॉप
Yields of crop can be increased by irrigation even in the period of low rainfall. कमी पाऊस जर पडला तर आपल्याला इरिगेशन Yields of crop. Yields of crop can be increased by irrigation even the period of low rainfall. जर पाऊस कमी पडला त्या ठिकाणी आपल्याला इरिगेशन मुळे पिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी फायदा होतो. Yields of crop म्हणजे पिकाचे उत्पन्न. Elimination of mixed cropping. निर्मूलन ऑफ मिक्स्ड म्हणजे मिश्र क्रॉपिंग साठी आपल्याला इरिगेशनमुळे फायदा भेटतो. द एरिया वेअर इरिगेशन इज नॉट ॲश्युअर्ड, ज्या ठिकाणी पुरेसा इरिगेशन पुरेसा नाही त्या ठिकाणी मिक्स्ड क्रॉपिंग इज अडॉप्टेड, त्या ठिकाणी मिश्र पीक चे उत्पन्न घेतले जाते. मिक्स्ड क्रॉपिंग मिस शोईंग डिफरंट क्रॉप्स टुगेदर इन सेम फील्ड, म्हणजे एका सेम फील्डमध्ये आपल्याला नंबर ऑफ क्रॉप्स त्या ठिकाणी आपल्याला मिश्र पिके त्या ठिकाणी घेता येतात. मिक्स क्रॉपिंग इज नॉट डिझायरेबल ॲज डिफरंट अमाऊंट ऑफ वॉटर अँड फील्ड कंडिशन. मिक्स्ड क्रॉपिंग हे फील्ड कंडिशन आणि अमाऊंट ऑफ वॉटर यावर डिपेंड असते. फार्मर्स आर नॉट बेनिफिट इफ इरिगेशन वॉटर इज ॲश्युअर्ड. मिक्स्ड क्रॉपिंग मे बी इलिमिटेड. जर आपल्यापाशी जर इरिगेशन आपण जर एक शेतकरी असलो तर आपल्याला जर इरिगेशन मिक्स्ड क्रॉपिंग हे नॉट बेनिफिट आहे, आपल्याला त्याचा फायदा पडत नाही, तर त्या ठिकाणी जर आपल्यापाशी जर इरिगेशन सिस्टीम असली त्यावेळेस आपण मिक्स्ड क्रॉपिंग इलिमिटेड करून सिंगल सुपिरियर क्रॉप मे बी ग्रॉन टू गेट द मॅक्झिमम मेरिट. आपण सिंगल सुपिरियर क्रॉपचा यूज करून आपण पीक घेऊ शकतो, त्यामुळे आपल्याला मॅक्झिमम बेनिफिट भेटते. त्यामुळे आपण इरिगेशनचा हा एक फायदा आहे की एलिमिनेशन ऑफ मिक्स्ड क्रॉपिंग, एलिमिनेशन निर्मूलन मिश्र पिकांचे करता येते. रिव्हेन्यू जनरेशन, महसूल महसूल जनरेशन, महसूल आपल्याला जनरेट करण्यासाठी आपल्याला इरिगेशन सिस्टीम जर आपण when water tax is taken for supplying of water it add to the revenue of the country. म्हणजे आपण वॉटर टॅक्स जो आपण सप्लाय केलाय वॉटर त्यावर वॉटर टॅक्स लागतो, त्यामुळे आपल्या महसूल जनरेशन होते. Generation of hydroelectric power. The reservoir from which irrigation water is supplied may be used as generation of power. Beside the canal and field have some canal for a drop in which mini hydro project installed. The reservoir म्हणजे जलाशयात इरिगेशन वॉटर इज सप्लाइड. आपण जलाशयातून इरिगेशन वॉटर आपण सप्लाय केलो, मे बी त्याचा यूज जनरेशन ऑफ पॉवर साठी केला जातो. बिसाइड द कॅनलच्या बाजूला इनफिल्ड हॅव सम कॅनल फॉल, म्हणजे कॅनलचा फॉल ओर ड्रॉप त्या होत असला त्या ठिकाणी आपण मिनी हायड्रो प्रोजेक्ट इन्स्टॉल करतो. त्यामुळे इरिगेशनचा हा एक फायदा आहे. वॉटर सप्लाय. Irrigation water may be used as a source of domestic and industrial water supply. आपण इरिगेशनचा उपयोग करून वॉटर सप्लाय करू शकतो. त्या आपलं डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वॉटर सप्लाय म्हणजे घरगुती व इंडस्ट्रियल साठी सुद्धा आपण वॉटर सप्लाय करू शकतो सोर्स म्हणून. इनक्रीज इन फॅसिलिटी ऑफ कम्युनिकेशन. इरिगेशन सिस्टममुळे आपल्याला ग्रामीण भागात इनक्रीज फॅसिलिटी विविध फॅसिलिटी कम्युनिकेशनच्या इम्प्रूव्ह वाढू शकतात, इनक्रीज वाढतात. द इन्स्पेक्शन ऑफ पाथ प्रोव्हाइड फॉर इन्स्पेक्शन मे बी प्रोव्हाइड गुड रोडवे टू विलेज. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी गुड रोडवे टू विलेज यामुळे हाही इनक्रीज इन फॅसिलिटी कम्युनिकेशनच्या ग्रामीण भागात त्यानं इरिगेशन सिस्टममुळे वाढतात, तोही एक फायदा आहे. नेव्हिगेशन, जलपर्यटन. इफ द इरिगेशन कॅनल आर बिग अँड डीप, जर इरिगेशन कॅनल मोठा बिग आणि डीप खोल असेल तर दे मे बी युज्ड ॲज नेव्हिबल वॉटरवे. जलमार्ग म्हणून आपण त्याचा उपयोग करून त्या ठिकाणी आपण इरिगेशनचा त्यामुळे फायदा होऊन त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणचं फायदा आपल्या नेव्हिगेशन जलपर्यटनासाठी होतं. सेल्फ सफिशियंट इन फूड, आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपल्याला फूडमध्ये इरिगेशन सिस्टीम मदत करते. इरिगेशन मेक द कंट्री सेल्फ सफिशियंट इन फूड बाय इम्प्रूव्हिंग द प्रोडक्शन. त्यामुळे उत्पन्न वाढवण्यासाठी आत्मनिर्भर बनवण्यासाठी इरिगेशन हे मदत करतं. न्यूट्रिशन ऑफ पॉप्युलेशन.
लोकसंख्येचे पोषण करण्यासाठी ड्यू टू इरिगेशन इनक्रीज ॲग्रिकल्चर प्रोडक्शन इम्प्रूव्ह द न्यूट्रिएंट ऑफ द पीपल. लोकसंख्येचे पोषण करण्यासाठी आपल्याला इरिगेशनची आवश्यकता असते, त्यामुळे इरिगेशन सिस्टीम हा आपल्याला एक फायदा देते लोकसंख्येचे पोषण करण्यासाठी. तर आपण ॲडव्हान्टेज बघितले, आता आपण डिसॲडव्हान्टेज ऑफ इरिगेशन बघणार आहोत. तर आपल्याला हे 12 फायदे झाले. तर आपल्या डिसॲडव्हान्टेज ऑफ इरिगेशनमध्ये इफेक्ट ऑफ रायझिंग वॉटर टेबल, आपले जी वॉटर टेबल आहे जमिनीची त्याची त्यावर परिणाम होऊन ते वॉटर टेबल वाढते, त्यामुळे इन अनक्लाइंड इरिगेशन कॅनल एक्सेसिव्ह सीपेज ऑफ वॉटर थ्रू बेड अँड साईड टेक्स प्लेस विच रायझेस वॉटर टेबल of surrounding area. Soil in the root zone of crop is saturated and become alkaline, which is harmful to the crop and plant. Thus, the nearby area may be waterlogged. इरिगेशन कॅनल जी एक्सेसिव्ह सिपेज ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा जास्त आपण वापर केला तर त्या ठिकाणी आपल्याला जमिनीवर पाणी येते, त्यामुळे आपले राईज वॉटर टेबल वाढते त्या सराउंडिंग एरियामध्ये. सॉइल इन द रूट झोन जे मुळाच्या भागात झोनमध्ये क्रॉप इज सॅच्युरेटेड, जर क्रॉप जास्त सॅच्युरेटेड झाली तर ते बिकम अल्कलाईन, ते अल्कधर्मी बनते, त्यामुळे ते हार्मफुल म्हणजे हानिकारक टू द क्रॉप अँड प्लांट. ते जास्त आपण सॅच्युरेटेड केल्यामुळे ते अल्कलाईन होते, त्यामुळे ते हानिकारक क्रॉप्स अँड प्लांटसाठी आहे. दूस द नियर बाय एरिया मे बी वॉटर लॉग्ड, पाणी त्या ठिकाणचा नियर बाय एरिया पाण्याने भरलेला असतो. डॅम्प क्लायमेट, ओलसर हवामान. टेम्परेचर ऑफ द कमांड area of an irrigation project may be lowered and damp climate prevails which adversely affect the health of community living in this area. टेम्परेचर जे कमांड एरियामध्ये आहे ते प्रोजेक्ट मे बी जर इरिगेशन प्रोजेक्ट लोअर असले आणि डॅम्प क्लायमेट प्रिव्हियस म्हणजे ओलसर हवामान टिकेल, विच इज मग त्याचा परिणाम ॲडव्हर्सली इफेक्ट, त्याचा परिणाम विपरीत परिणाम द हेल्थ, ज्या त्या ठिकाणी जे लिव्हिंग पीपल राहतात म्हणजे त्या ठिकाणी जे लोक राहतात त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम डॅम्प क्लायमेट ओलसर हवामुळे होतो. ब्रीडिंग प्लेसेस ऑफ मॉस्किटोज, त्या ठिकाणी प्रजनन पैदास प्लेसेस ऑफ मॉस्किटो डासांची त्या ठिकाणी पैदास होते. ड्यू टू एक्सेस ॲप्लिकेशन ऑफ वॉटर सीपेज अँड लिकेज फ्रॉम कॅनल मार्शली लँड may be formed leading to breeding place if the mosquitoes जास्त एक्सेसिव्ह ॲप्लिकेशन ऑफ म्हणजे जास्त पाण्याचा वापर केल्यामुळे सीपेन अँड लिकेज फ्रॉम कॅनलमधून लिकेज होते, त्यामुळे आपल्याला दलदलीचा मार्शिलँड दलदलीचा प्रदेश त्या ठिकाणी तयार होतो, त्यामुळे त्या ठिकाणी ब्रीडिंग प्लेस म्हणजे प्रजनन पैदास त्या ठिकाणी डासाची पैदास होते. लॉस ऑफ व्हॅल्युएबल लँड, आपल्याला त्यात मूल्यवानचा प्रदेशाचा त्यामुळे आपल्याला इरिगेशनमुळे लॉस होतो. तर व्हॅल्युएबल लँड मे बी सबमर्ज्ड ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ रिझर्वायर बाय डॅम वेअर द बॅरेज, आपल्याला सबमर्ज म्हणजे बुडलेले, आपल्याला कन्स्ट्रक्शन रिझर्वायर बाय डॅम आणि विहीर आणि बॅरेजचं जे कन्स्ट्रक्शन करतो त्यामुळे आपल्याला व्हॅल्युएबल लँड बुडलेली असते, त्यामुळे आपल्याला त्याचा विपरीत परिणाम लँडमुळे होतो. रिटर्न ऑफ रिव्हेन्यू, महसूल. रिटर्न ऑफ रिव्हेन्यू म्हणजे महसूल. इरिगेशन प्रोजेक्ट आर कॉम्प्लेक्स म्हणजे अँड एक्सपेन्सिव्ह, कॉम्प्लेक्स जटिल अँड महाग. इफ प्रोजेक्ट फेल्स ड्यू टू अब्सेन्स ऑफ रेग्युलर मेंटेन, जर आपण त्या ठिकाणी जर इरिगेशन प्रोजेक्टचं जर आपण रेग्युलर मेंटेनन्स नाही केलं तर त्या ठिकाणी आपल्याला ते फेल होण्याचे चान्सेस असतात. रिटर्न ऑफ रिव्हेन्यू इज रिटर्न ऑफ रिव्हेन्यू गव्हर्नमेंट देते, त्यामुळे कम्पेअर टू इट्स कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन मेंटेनन्स कॉस्ट इज हाय फॉर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द प्रोजेक्ट. मेंटेनन्स कॉस्टची प्रोजेक्टची मेंटेनन्स कॉस्ट ही हाय राहते, थोडंही नॉर्मल फंक्शन म्हणजे थोडंही काम असलं तर त्या ठिकाणी आपल्याला मेंटेनन्स कॉस्ट इज हाय राहते. साल एफ्लॉर स्केल ड्यू टू वॉटर लॉग, साल एफ्लॉर स्केल म्हणजे मीठ फुलणे,
ड्यू टू वॉटर लॉगिंग salt erosions occur which may damage the land permanently. जमिनीला जर मीठ फोडलं तर ते या ठिकाणची लँड आपली परमनंटली डॅमेज होते. वॉटर लॉगिंग साल्ट इफनस विच ऑकर, त्यामुळे ऑकर तयार होते की त्या ठिकाणी जी लँड आपली परमनंटली डॅमेज होते. वॉटर लॉग म्हणजे पाण्याने भरल्यामुळे. टेंडन्सी टुवर्ड्स ओव्हर इरिगेशन, ओलिताकडे ओढ. जर आपल्या रूट ते ओलिताकडे ओढ घेते. टेंडन्सी टुवर्ड्स ओव्हर इरिगेशन, त्यामुळे त्या ठिकाणी त्याचा फायदा होत नाही आपल्याला. त्याच आणि एक्सेसिव्ह ह्युमिडिटी, जास्त आर्द्रता, त्यामुळे इरिगेशनमुळे आपल्याला जास्त आर्द्रता जमिनी तयार होते. त्यामुळे हाही एक नफा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये इरिगेशन म्हणजे काय, इरिगेशन इंजिनिअरिंग म्हणजे काय, नेसेसिटी ऑफ इरिगेशन सिस्टीम म्हणजे आपल्या इरिगेशन सिस्टमची गरज काय, ॲडव्हान्टेज ऑफ इरिगेशन आपल्याला इरिगेशनचा फायदा काय आहे, डिसएडव्हान्टेज ऑफ इरिगेशन हे बघितले आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लासिफिकेशन ऑफ इरिगेशन अँड टाईप ऑफ इरिगेशन हे पाहणार आहोत.